नमस्कार. मी नागनाथ भाऊ भांजी कदम, तुळजापूर. मोबाईल नंबर 9604972610. आपण मागचे 3 एपिसोड पाहिलेत श्री तुळजाभवानी आणि तुळजापूर शहराच्या इतिहासाचे. आता प्रत्यक्ष तुळजाभवानीच्या आणि तुळजापूर शहराच्या इतिहासाची सुरुवात करताना हे जे एकंदर तुळजापूर क्षेत्र आणि एकंदर जे काही तुळजापूर शहराची आणि तुळजाभवानीची कहाणी जी आहे ती नेमकी कुठल्या क्षेत्रामध्ये घडली या बाबतीत आज आपल्याला चर्चा करायची आहे. अनेक पुरातन ग्रंथांमध्ये असं दिसून आलेलं आहे की दंडकारण्यामध्ये ही घटना घडलेली असून जो काही तुळजाभवानीचा इतिहास आहे तो दंडकारण्यामध्ये घडलेला आहे. मग त्याप्रमाणे या भागाला पुरातन ग्रंथांचा अभ्यास केला असता असं दिसून आलं की वेगवेगळी तशी अनेक नावे आहेत, परंतु प्रत्यक्षात 3 नावे दिसून आलेली आहेत. एक नाव याला यमुनांचल पर्वत हे आहे, यानंतर दंडकारण्य हे आहे आणि आता सध्या वर्तमान काळामध्ये असलेलं बालाघाट पर्वतरांग. तर या तिन्ही नावापैकी आपण दंडकारण्य जेव्हा आपण ऐकतो आणि अनेक ग्रंथांमधून वगैरे पाहिले की दंडकारण्यामध्ये ही घटना तुळजाभवानीची घडलेली आहे किंवा जे देवीचं जे महत्त्व आहे हे दंडकारण्यामध्ये झालेलं आहे. तर आपण हे जाणून घेऊया की नेमकं दंडकारण्य म्हणजे काय आणि तो भाग कोणता. इतिहासातील किंवा पुरातन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की नाशिकपासून म्हणजे वर्तमानातील जो दक्षिण भारत आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि श्रीलंका हा जो भाग येतो या भागाला दंडकारण्य म्हटलं जात होतं. आणि या दंडकारण्याचा राजा जो आहे तो इक्ष्वाकू होता आणि या इक्ष्वाकूला एक मुलगा होता आणि त्याचं नाव होतं दंडक. आणि या इक्ष्वाकूनं आपल्या शेवटच्या काळामध्ये आपला मुलगा दंडक यास सांगितलं की इथून पुढं या साम्राज्यावरती तुला राज्य करायचं आहे, परंतु हे राज्य करत असताना तू काही नियम बनवून ते लोकांकडून पालन त्याचं करून घेणं आणि ते पालन जर न त्यांच्याकडून झाल्यास त्यांना दंड आकारून तो दंड वसूलून तू राज्य करायचं अशा प्रकारचा आदेश देऊन इक्ष्वाकूनं आपला ध्येय ठेवला. त्यानंतर दंडक राजानं आपलं राज्य चालू केलं, परंतु आता चालू वर्तमानातील भाषेप्रमाणे म्हणायचं म्हटलं तर सत्तेची गुर्मी ही त्याच्या अंगात आली आणि तो जे नको आहे ते करू लागला. एके दिवशी अतिशय एक सुंदर मुलगी त्याच्या दृष्टीस पडली आणि ती मुलगी त्याच्या दृष्टीस पडल्यानंतर त्यानं नको ती इच्छा तिच्यासमोर प्रगट केली. त्यावेळी त्या अतिशय सुंदर अशा मुलीनं सांगितलं की मी भार्गव ऋषीची कन्या आहे आणि तूही भार्गव ऋषीचा शिष्य आहेस. नात्यानं आपण बहीण भाऊ आहोत आणि तो अशी अपेक्षा वाईट करणं हे तुला शोभत नाही. तेव्हा दंडक राजानं तिचं कसलंही म्हणणं ऐकून न घेता ज्या ठिकाणी आवाजही जाऊ शकत नाही अशा निर्जन स्थळी त्या तरुणीस नेऊन पापकर्म केले. त्यावेळी
ती जी कन्या आहे परत आपल्या आश्रमामध्ये आली आणि आपले गुरु आणि वडील असलेले भार्गव ऋषी जे आहेत आणि भार्गव ऋषी आणि त्यांचे शिष्य बाहेर गेलेले आश्रमामध्ये आले. त्यावेळी ही जी कन्या आहे या कन्येचं नाव आहे अर्जा. या अर्जा कन्येनं आपल्यावरती घडलेला जो प्रसंग अतिप्रसंग आहे तो भार्गव ऋषींना कथन केला. भार्गव ऋषी अतिशय क्रोधित झाले. त्यांनी श्राप दिला की येणाऱ्या 7 दिवसामध्ये या दंडक राजाचं जे साम्राज्य 100 योनीचं म्हणजे 100 योजनाचं, हे 100 योजनाचं दंडक राजाचं जे साम्राज्य आहे ते जळून खाक होईल आणि या साम्राज्यावरती इंद्रराजा हा धूळ वर्षाव करेल असा श्राप दिला. आणि आपल्या सर्व शिष्यांना सांगितलं की आजच लगेच या दंडक राजाच्या साम्राज्याच्या बाहेर सर्वजण जावा, कारण हे दंडकाचं साम्राज्य आहे ते राहणार नाही. सर्व शिष्य हे दंडक राजाचं जे साम्राज्य आहे ते सोडून बाहेर गेले आणि श्राप दिल्याप्रमाणे हे जे 100 योजनचं दंडक राजाचं साम्राज्य होते ते 7 दिवसामध्ये सर्व जळून खाक झालं. यामुळं या भागाला दंडकारण्य असं नाव पडलेलं आहे. आणि या दंडकारण्यामध्ये तुळजाभवानीची संपूर्ण कथा जी आहे ती घडलेली आहे. आणि जी प्रत्यक्ष कथेला सुरुवात होत आहे, आज आपण काय पाहिलेलं आहे की फक्त नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये ही घटना घडलेली आहे. तर ही घटना घडलेली जी आहे ती दंडकारण्य यमुनांचल किंवा वर्तमानातील बालाघाट पर्वतरांगावरती घडलेली असून याची पुढील प्रत्यक्ष कथा जी आहे ती आपण पुढच्या भागात घेऊया. नमस्कार. आणि इथून पुढचे एपिसोड आपल्याला लगेच पाहता यावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुळजाभवानीची महती आणि महात्म्य जाणून घ्या. नमस्कार.